तुम्ही पण अशा तुमच्या नॉर्मल फोटोपासून असे वेगवेगळे बर्थडे पोस्टर किंवा फोटो मोबाईलचा वापर करून बनवू शकता। हे फोटो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ChatGPT मध्ये यायचं आहे। जर तुम्ही नवीन यूजर असाल तर ChatGPT कसं वापरायचं हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर फोटो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी या प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे। प्लस बटनावरती क्लिक केल्यानंतर जो फोटो तुम्हाला बर्थडे पोस्टरमध्ये किंवा बर्थडे फोटोमध्ये कन्वर्ट करायचा आहे तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या खाली हा पहिला प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट करायचा आहे। या व्हिडिओमध्ये जे काही प्रॉम्प्ट मी वापरणार आहे ते सगळे प्रॉम्प्ट तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर आपल्या WhatsApp चॅनलवरती भेटून जातील। हा प्रॉम्प्ट कॉपी करून पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि थोडा वेळ थांबायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अशा नॉर्मल फोटोपासून तुम्ही असे वेगवेगळे बर्थडे पोस्टर कोणाचेही बनवू शकता। तर दुसरा बर्थडे फोटो बनवण्यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे। तर यासाठी तुम्हाला परत एकदा या प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जो फोटो तुम्हाला बर्थडे फोटोमध्ये कन्वर्ट करायचा आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला आपला दुसरा प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट करायचा आहे आणि सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे। सेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोड्या वेळासाठी थांबायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अशा नॉर्मल फोटोपासून एकदम सुंदर असा बर्थडे फोटो तयार झालेला आहे। तर तुम्ही पण असे वेगवेगळे बर्थडे फोटो किंवा पोस्टर बनवू शकता आणि ज्यांचा बर्थडे आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे बर्थडे विश करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।